कार्तिक पौर्णिमेनिमित्त जळगावात कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। नमस्कार, तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर। वर्षातून फक्त एकदाच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींच्या मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले होतात। त्यामुळे आज पहाटेपासूनच जळगाव शहरातील कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग लागलेली दिसत आहे। सकाळच्या सुमारास कार्तिक स्वामींच्या मूर्तीवर महाअभिषेक करण्यात आला। वातावरणात भक्तीचा आणि उत्साहाचा जल्लोष पाहायला मिळत आहे। दुपारच्या सुमारास कार्तिक स्वामींची महाआरती मोठ्या भक्तिभावाने पार पडली। यावेळी मंदिर परिसरात कार्तिक स्वामी महाराज की जयच्या घोषणा दुमदुमल्या। या पवित्र पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या श्रद्धेमुळे खूप गर्दी आहे। केव्हापासून सगळे खूप लाईनमध्ये उभे आहे। खूप वेळ लागतोय, पण शेवटी एक यश प्राप्त होतंय। खूप छान वाटतं। थँक्यू। आज कार्तिक स्वामींचं पूजा होते, मेन म्हणजे तेच असते। योग आला आहे, वर्षातून एकदा हा योग येतोय आणि सगळ्या भाविकांनी आपलं दर्शन घेतोय। आज आहे कार्तिक पौर्णिमा। मला तर काही जास्तीचं माहिती नाही, पण हे गणपती बाप्पाचे मोठे भाऊ आहे, तर असं वर्षातून एकच वेळ दर्शन होतं त्यांचं। एकच वेळ आज कार्तिक पौर्णिमा, कार्तिक एकादशीच्या नंतर येणारा हे 12 महिन्यानंतर एकदा मंदिर खुलतं। हे महादेवाचे मोठे मुलगा आणि गणपती बाप्पा हे दुसरे यांनी एक प्रदक्षिणा केली होती की बुवा आपण पृथ्वी प्रदक्षिणा करायची। ते प्रदक्षिणापासून आपल्याला शिकायला मिळतं की आईवडिलांची सेवा कशी केली पाहिजे। त्याच्यामुळे आज आपण कार्तिक स्वामीचे बी दर्शन घेतो, गणपती बाप्पाचंही दर्शन घेतो आणि ही गर्दी प्रचंड असते। धन्यवाद। अरे